पाठवतो हा मग आज दुपारी 4:15च्या दरम्यान कॉलेज सुटले असताना MG कॉलेजमधून हे तिघे विद्यार्थी कुमार वीर अनिल शिंदे आणि त्याचे 2 सहकारी हे सगळे राहणार अवसरी खुर्द येथील आहे. कॉलेज सुटल्यानंतर घरी येत असताना MG कॉलेजजवळ जे छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहे, खरं तर वास्तविक तिथे स्पीड ब्रेकरच नाही आहे. खरं तर तिथं स्पीड ब्रेकरची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आणि तिकडनं येत असताना मनसर आगारातून नारायणगावकडे जाणारी ST अतिशय भरधाव वेगामध्ये असल्या कारणाने ड्रायव्हरला गाडीवरील कंट्रोल वेग करता आलेला नाही. केवळ ड्रायव्हरच्या बेजबाबदारपणामुळे आणि अतिवेग कंट्रोल न झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झालेला आहे. याच्यामध्ये कुमार वीर अनिल शिंदे आणि याचा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि त्याचे 2 सहकारी मित्र हे गंभीर स्वरूपामध्ये जखमी आहेत. जखमी 2 जण आहेत आणि कुमार वीर अनिल शिंदे याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याचं वय जखमींची प्रकृती दोघांनाही पायाला लागलेला आहे जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळे ते मनसरला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. खाजगी दवाखान्यामध्ये आहे. आमची मागणी खरं तर राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासूनची मागणी आहे की त्या ठिकाणी कॉलेजच्या जवळ स्पीड ब्रेकर होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु प्रशासन याच्याकडे कुठलंही लक्ष देत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि आज या ST ड्रायव्हरच्या बेजबाबदारपणामुळे याला वेग कंट्रोल न झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झालेला आहे. खरं तर या रस्त्याने मोठे जे जड वाहने आहेत ती खरं तर सोडली नाही पाहिजे आणि कॉलेजला जाण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था प्रशासनाने करावी ही आमच्या ग्रामस्थांची मागणी राहील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.